नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि आज आहे स्पेशल ब्लॉग, कारण की आज आपण आलो आहे चर्चगेट स्टेशनला आणि तिथे आहे 100 इयर्स कंप्लीट झालेत आपल्या वेस्टर्न रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको पायलट. आपल्या मुंबईच्या लाईफ टाईमला म्हणजे जेव्हापासून इलेक्ट्रिक लोकल सुरू झाले आहे तेव्हापासून आत्तापर्यंत 100 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे तिथे एक अतिशय सुंदर असं प्रदर्शन घडवलं आहे, तेच आपण इथे बघण्यासाठी आलो आहोत. इथे छान असं जी 1928पासून DC सुरू झालेली तेव्हापासूनचे ते आत्तापर्यंतचे सर्व पेपर मॉडेल्स इथे ठेवलेले होते आणि हे बघायला अतिशय सुंदर वाटत होते. आणि असं अक्षरशः वाटत होतं की आपण त्या पूर्ण 100 इयर्स आपण तिथे जगतो आहे ते बघताना. आणि खूपच मजा आली बघताना, कारण की माझ्या जन्माच्या आधीपासून ते एवढे आत्तापर्यंत DC EMU आलेत. आणि ही पश्चिम रेल्वेचा उपक्रम मला खूपच आवडला, म्हणून आम्ही बघण्यासाठी गेलेलो आणि खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर आज बघूया पूर्ण 100 इयर्सच्या DC EMU, म्हणजे 1925पासून सुरू झालेल्या त्या आत्तापर्यंत 2025पर्यंत. तर पुढे आपण बघूया सर्व DC EMU. Evolution numbers of Mumbai Lifeline Western 1500 watt DC 25 kV EV transaction. तर सर्वांनी कमेंट करून सांगा तुम्ही ह्यातल्या कोणत्या कोणत्या ट्रेन्स बघितल्या आहेत, आपल्या मुंबईच्या लाईफलाईन बघितल्या आहेत, कुठल्या DCच्या लोकल बघितल्या आहेत, कुठल्या मेमू बघितल्या आहेत. तर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, की त्यामुळे आपल्या जुन्या आठवणी आपल्याला जगता येतील आणि हीच 100 इयर्स नंतरही आपण बघू. आणि ह्यामध्ये खूप प्रगती झालेली असेल आणि खूपच चांगली प्रगती झालेली असेल. आता जर तुम्ही बघू शकता ते AC लोकलही मुंबई लाईफलाईनवरती धावायला लागले आहेत आणि खूपच मजा येते बघायला. कारण की ही आहे 25 kV बॉर्मोटर AC EMU, जी मार्च 2015ला कंटिन्यू झालेली 12 डब्यांची. आणि ही बघताना तर खूपच मजा आली. आणि त्याच्यानंतर आहे ही रेट्रोफाईट 25 kV AC EMU, जी एप्रिल 2012 ते ऑक्टोबर 2020मध्ये चाललेली. आणि ही तर सर्वांना माहितीच आहे आपली AC EMU लोकल. आणि ही आहे भेल एअर कंडिशनर EMU, जी डिसेंबर 2017ला कंटिन्यू झालेली 12 डब्यांची होती. आणि खूपच, आणि ही तर आत्ताची आपली लेटेस्ट पश्चिम रेल्वे वेस्टर्न रेल्वे आपली शान म्हणजे मेडा अंडरस्लग AC EMU, जी डिसेंबर 2022ला कंटिन्यू झाली आणि 12 डब्यांची आहे, जे आत्ताही धावते. आणि ही हुबेहूब होती आत्ताची जशी AC लोकल आहे आपली. आणि खूपच मजा येते बघायला. ही आहे आपली लाईफलाईन मुंबई लोकल. आणि तुम्ही ह्यातल्या कोणत्या कोणत्या बघितल्यात लवकरात लवकर कमेंट करून सांगा. आणि पुढे बघूया आपण त्यांचं मेंटेनन्स कसं होतं आणि किती जणं काम करतात. तर मेंटेनन्स ऑफ मुंबई लाईफलाईन EMU ट्रेन्स. बघा मित्रांनो, आपल्या सुरक्षेसाठी एवढे कामगार सतत दिवसरात्र काम करतात. जे मेगा ब्लॉक होतात त्या ह्यासाठीच होतात की आपली सेफ्टी व्हावी. किती ट्रेन्स, किती लोकल ज्या सतत धावत असतात, ज्या सतत फेऱ्या मारत असतात, त्यासाठी हे रिपर ओव्हरहेलिंग ऑफ इक्विपमेंट. म्हणजे बघा, जे आपल्यासाठी आपली लाईफलाईन चालू राहण्यासाठी, सर्वांना कामाला जाण्यासाठी इथे सर्व दिवसरात्र राबत असतात. तिथले पंखे, इंडिकेटर सर्व कंटिन्यू 24 तास चालत राहावे यासाठी सर्व कामगार अहोरात्र मेहनत करत असतात. द रिव्होल्यूशन ऑफ इलेक्ट्रिक ट्रान्झॅक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. विरारचं माहिती आहे आपल्याला, औरंगीमध्ये करतात. मी माणसं डोळ्यांनी बघितली, माणसं डोळ्यांनी विथ मशीन.
इन डिटेल बघा मित्रांनो. आणि ही जी प्रतिकृती बनवली आहे ती चर्चगेट स्टेशनची बनवली आहे. चर्चगेट स्टेशन आणि अंधेरी स्टेशन आणि त्याच्यामधून धावते ही आपली मुंबई लोकल. खूपच भारी वाटते बघायला आणि तुम्ही पूर्ण बघा ही आता व्हिडिओ. There's a power station over there. There. Opposite. Can you see that? So many. There's a power station. That's where they are. There's a transformer.